आपल्यासोबत सुषमा अंधारे जोडल्या गेल्या. ताई, स्वागत आहे तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये. देशमुख हत्या प्रकरणातली सगळ्यात मोठी अपडेट म्हणजे धनंजय मुंडेंच्या कार्यालयातनंच कराडनं खंडणी मागितल्याचं आता स्पष्ट झालंय. तुमची पहिली प्रतिक्रिया? मला वाटतं या सगळ्याच्या संदर्भाने सुरेश धस यांनी आधी मांडणी केली होती. आत्ताही ते बोलताना म्हणाले की मी असं म्हणालो आणि फक्त तारखेमध्ये थोडासा बदल झालाय. मी पुन्हा एकदा फार शांतपणे गांभीर्याने हे म्हटलं पाहिजे, जसं की आता आपण एक प्रश्न धसांना विचारला की तुमची मागणी आहे का त्यांना सहआरोपी करण्याची. त्यांनी तो प्रश्न शिताफीने टाळला. शिताफीने प्रश्न टाळला आणि शिताफीने ते बाजूला झाले. धस यांना जे करायचं आहे त्याची एक स्क्रिप्ट त्यांच्या आकांक्षा, सगळ्या आकांक्षे जे सरताज आहे त्या आकांक्षे सरताज असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडून येते आणि तेवढ्यावरच ते उत्तर देतात, त्याच्यापेक्षा ते जास्त उत्तर देत नाहीत. मुळात प्रत्येक जिल्ह्यांमध्ये जे आका तयार झाले ह्या सगळ्या आकांचे सरताज देवेंद्र फडणवीस आहेत. जगमित्र नागामध्ये काय चालत होतं, परळीत काय चालत होतं किंवा अजून काय चालत होतं असं शक्यच होणार नाही की देवेंद्रजींना या सगळ्या गोष्टींची माहिती नाही. मी पुन्हा एकदा आठवण करून दिली पाहिजे की सभागृहाच्या पटलावर मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळेला अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बोलताना देवेंद्रजी असं म्हणाले की उद्या आमचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे आणि या विस्तारामध्ये आम्ही ज्यांना मंत्रिमंडळात सामावून घेणार आहोत त्यांचे पोर्टफोलिओ तपासून बघणार आहोत. तर हे सगळे पोर्टफोलिओ मग तो माणिकराव कोकाटेंचा असेल किंवा जयकुमार गोरेंचा असेल किंवा धनंजय मुंडेंचा असेल, हे पोर्टफोलिओ त्यांनी तपासले नसतील का? ज्यांना लोक सोकॉल्ड चाणक्य म्हणताय ते चाणक्य इतके ढ असतील का? मुळात या सगळ्या प्रकरणांमध्ये उत्तर देताना सुरेश धस अत्यंत शिताफीने देवेंद्र फडणवीस यांना एका सेफ झोन मध्ये ठेवून काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. किंबहुना मी वारंवार असं सांगते की त्यांना प्रत्येक गोष्ट माहिती होती तरी सुद्धा 2-2.5 महिने त्यांनी एक अजेंडा राबवण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांच्याकडे खडानखडा माहिती असताना सुद्धा एवढं मोठं क्रौर्य देवेंद्रजी आणि सुरेश धस दोघांनीही आपल्या उरात साठवून ठेवलं. देवेंद्रजी सातत्याने म्हणत राहिले की दोषी असेल तर दोषीवर कारवाई केली जाईल, पण तो माणूस दोषी आहे का नाही हे डे 1 ला देवेंद्रजींना माहिती होतं, हे सुरेश धसांना डे 1 ला माहिती होतं. मग कशासाठी केलं? फक्त मराठवाड्यात मराठा मान म्हणून स्वतःची इमेज एस्टॅब्लिश करून घेण्यासाठी, जो बीड जिल्हा राष्ट्रवादीमुळे आहे तिथे भाजपचा चंचुप्रवेश होऊन देण्यासाठी, की मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना बॅकफुटवर टाकून सुरेश धसांना तिथे पुढे आणायचं होतं, कारण भाजपला विरोधकही आपला आणि समर्थकही आपला, आंदोलनही आपल्याच कंट्रोलमध्ये ठेवायचं होतं. ही सगळे राजकीय खेळ देशमुख हत्या प्रकरणाच्या आडून खेळले गेले. हे जास्त घातक आहे. हे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यापेक्षा सुद्धा जास्त घातक आहे, कारण सगळ्या राज्यामध्ये जाती जातीतल्या ध्रुवीकरणाचा खेळ हा देवेंद्र फडणवीसांनी खेळला आहे.